नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी व्ही गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर. लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी यामधील पहिला प्रॉब्लेम आपण या ठिकाणी घेत आहोत. लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीचा जो प्रॉब्लेम आहे, या पेजचा जो काही स्क्रीनशॉट आहे हा तुम्हाला काढायचा आहे आणि तो प्रॉब्लेम वहीमध्ये व्यवस्थित लिहायचा आहे. त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल्स याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यावा लागेल. त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ द प्रॉफिट, कॅल्क्युलेशन ऑफ द ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. आणि लास्टला क्लेम अँड ॲप्लिकेशन ऑफ अवरेज क्लॉज यांचे स्क्रीनशॉट या ठिकाणी तुम्हाला घ्यायचे आहे. स्क्रीनशॉट घेतल्यानंतर जो प्रॉब्लेम आहे हा आहे तसा तुम्हाला नोट डाऊन करायचा आहे. प्रत्येक जी काही फॉर्म्युला क्रमांक 1 सोडल्यानंतर इतर ठिकाणी थोडीशी 4-4 ओळींची जागा तुम्हाला जी इन्फॉर्मेशन आहे ही फिल करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. प्रॉब्लेम मी वाचतोय. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ क्लेम अंडर द लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. यामध्ये डेट ऑफ हायर दिलेली आहे 1 एप्रिल 2009. पिरियड ऑफ इंडिमिनिटी 4 months. पॉलिसी अमाऊंट ऑफ ₹3 lakh. सेल्स फ्रॉम 1st January 2008 to 31st December 2008 ₹18 lakh. Sales from 1st April 2008 to 31st March 2009 ₹20 lakh. Net profit for the year 2008 ₹2 lakh and standing charges ₹2 lakh, out of which ₹40,000 were uninsured. Sales during the dislocation period ₹2 lakh and during the corresponding period in the last year ₹6 lakh. यामध्ये जो काही प्रॉब्लेम आहे हा आपल्याला सॉल्व करायचा आहे. कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल्स जी आहे या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. सर्वप्रथम ठीक आहे, सगळ्या मुलांनी जो प्रॉब्लेम आहे तो पुन्हा एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. आणि प्रॉब्लेम वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हा जो प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेममध्ये आपल्याला डेट ऑफ हायर ही 1st एप्रिल 2009 दिलेली आहे. पिरियड ऑफ इंडिमिनिटी 4 months आहे. आता डेट ऑफ हायर 1st एप्रिल 2009 आणि पिरियड ऑफ इंडिमिनिटी 4 months. पिरियड ऑफ इंडिमिनिटी याचा अर्थ मी सांगितला की बिझनेस जो आहे हा पूर्वपदावर येण्यासाठी जो लागणारा जो कालावधी आहे हा 4 monthsचा आहे. या पिरियडलाच आपण डिसलोकेशन पिरियड असं आपण म्हणतो. आणि जो करंट जो पिरियड आहे त्याला आपण डिसलोकेशन पिरियड असं आपण म्हणतो. मागील जो पिरियड आहे त्याला आपण करस्पॉन्डिंग पिरियड असं आपण म्हणतो. याचाच अर्थ ज्यावेळेस आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल्स याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे त्यावेळेस आपल्याला पिरियड ऑफ इंडिमिनिटी इथं भले मी मेन्शन करतो. पिरियड ऑफ इंडिमिनिटी एकदा थोडंसं टाईप केलं की मी त्याला मोठा करण्याचा प्रयत्न करतो. पिरियड ऑफ इंडिमिनिटी हा 4 monthsचा आहे. पिरियड ऑफ इंडिमिनिटी 4 months. ओके.
त्याचं जे ब्रॉड अक्षर आहे ते आपण करण्याचा प्रयत्न करूया. पिरियड ऑफ इंडिमिनिटी. ओके, पिरियड ऑफ इंडिमिनिटी आपला 4 मंथ्स आहे आणि या 4 मंथ्सचं जे कॅल्क्युलेशन जे आहे हे या पद्धतीने होईल. मग आपले डेट ऑफ फायर आहे 1/4/2009, म्हणजेच याचा अर्थ मागील जे वर्ष जे होतं ते 1/4/2008 होतं. तर पिरियड ऑफ इंडिमिनिटी 4 महिन्याचा आहे, म्हणून 1/4/2009 इथून 4 महिने आपल्याला काउंट करायचे, म्हणजे एप्रिल, मे, जून आणि जुलै असा 7 महिन्याचा पिरियड 4 महिन्याचा पिरियड आपला येईल. 31/7/2009. पिरियड ऑफ इंडिमिनिटी 4 मंथ्स आहे, म्हणजे डेट ऑफ फायरपासून पुढील जे 4 महिने ते आपल्याला काउंट करायचे आहे. आणि कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल जे आहे याचा फॉर्म्युला तुमच्यासमोर आहे. याच्यामध्ये आपण म्हटलं आहे कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल्समध्ये की सेल्स ड्युरिंग द करस्पॉन्डिंग पिरियड ऑफ डिसलोकेशन और इंडिमिनिटी पिरियड ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. करस्पॉन्डिंग पिरियड किंवा इंडिमिनिटी पिरियडची जी सेल आहे प्रिव्हियस इयर. आता करंट इयरचा जो कालावधी 1/4/2009 आहे, तर जी प्रिव्हियस इयर आहे हिचा कालावधी मग 4 महिन्याचा. सेल्स फ्रॉम 1/4/2008 मागील वर्षाचा आपण विचार करतोय. 1/4/2008 टू 31/7/2008. 31/7/2008 हा मागील वर्षाचा पिरियड आहे. याच पिरियडला आपण डिसलोकेशन पिरियड किंवा करस्पॉन्डिंग पिरियड असं देखील या ठिकाणी आपण म्हणतो. हा पिरियड जो आहे हा या पिरियडचा संबंध मागील वर्षाबरोबर आहे, म्हणून प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे बघा आपल्याला. लास्ट इन्फॉर्मेशन क्रमांक 7, सेल ड्युरिंग द डिसलोकेशन पिरियड ₹2 लाख अँड ड्युरिंग द करस्पॉन्डिंग पिरियड इन द लास्ट इयर. मागील वर्षी तुमची जी सेल जी आहे ही आहे टोटल 6 लाखाची. या पद्धतीनं 6 लाख रुपयाची सेल्स या ठिकाणी आहे. या 6 लाखाची सेल्स या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. ठीक आहे, 6 लाखाची सेल आहे. त्याच्यामध्ये म्हटलं आपण ॲड एक्सपेक्टेड पर्सेंटेज इन्क्रीज ड्युरिंग द करंट पिरियड. याच्यामध्ये दिलेले नाही, म्हणून आपली टोटल जी आहे ही 6 लाख राहील. आपली जी टोटल जी आहे ही या ठिकाणी 6 लाख राहणार आहे. 6 लाख आपली टोटल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. त्यानंतर डिडक्ट द सेल्स ड्युरिंग द इंडिमिनिटी पिरियड और पिरियड ऑफ डिसलोकेशन. इंडिमिनिटी पिरियड जो आहे करंट इयरचा, वरती मी तो नोट डाऊन केलेला आहे बघा किती आहे. 1/4/2009 टू 31/7/2009 हा तो पिरियड या ठिकाणी आहे. आणि त्या पिरियडमध्ये त्याच पिरियडला आपण डिसलोकेशन पिरियड असं या ठिकाणी आपण म्हणतो करंट इयरचा. तर तो डिसलोकेशन पिरियड या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. त्याची सेल्स होती 2 लाख रुपये. लेक्चर थोडंसं मधीच ब्रेक केल्यामुळे थोडासा फॉन्टला इथं अडचण येते. याच्या मागे तुम्हाला माहिती आहे तशी काही अडचण आपल्याला आली नव्हती, तर हरकत नाही. म्हणजे शॉर्ट सेल जी आपली आता आली आहे 6 लाख वजा 4 लाख रुपये बरोबर. 6 लाख वजा 2 लाख, याचा अर्थ शॉर्ट सेल आपली आली आता 4 लाख रुपये. ओके, म्हणजे याचा अर्थ तुमच्या लक्षात आलं असेल शॉर्ट सेल्स नेमकी काय आहे. शॉर्ट सेल आहे की इंडिमिनिटी पिरियड जो आहे त्याच्या मागील वर्षाच्या सेल्समधून करंट इयरची सेल जी आहे ती लेस करायची. या प्रॉब्लेममध्ये इंडिमिनिटी पिरियड 4 महिन्याचा आहे. 1/4/2009 टू 31 जुलै
2009 असा पिरियड आहे. तर मग मागील वर्षाची जी 1/4/2008 टू 31/7/2008 करंट इयरची सेल्स काय केली आपण या ठिकाणी लेस केलेली आहे. त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ द ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज आपला फॉर्म्युला आहे नेट प्रॉफिट पर प्रिव्हियस इयर, बरोबर. नेट प्रॉफिट पर प्रिव्हियस इयर प्लस इन्शुरन्स स्टँडिंग चार्जेस ऑफ द प्रिव्हियस इयर आणि सेल्स ड्युरिंग द प्रिव्हियस इयर इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू जो आहे आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू बघा आपला जो ग्रॉस प्रॉफिट जो आहे तो या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. नेट प्रॉफिट बघा ॲडजस्टमेंट क्रमांक 6 मध्ये केवळ 6 नंबरच्या ॲटममध्ये ट्रायल बॅलन्सला नेट प्रॉफिट फॉर द इयर 2008 आपल्या प्रिव्हियस इयरचाच नेट प्रॉफिट या ठिकाणी घ्यायचा असतो. ठीक आहे. प्रिव्हियस इयर जो आहे त्याचा नेट प्रॉफिट या ठिकाणी आपण घेत आहोत, बरोबर. प्रिव्हियस इयरचा जो नेट प्रॉफिट आहे आपला हा आहे 4 लाख रुपये, बरोबर. नंतर मी पुढे याला बरोबर ॲडजस्ट करतो. 4 लाख रुपये आहे प्लस इन्शुरड स्टँडिंग चार्जेस त्याच ॲडजस्टमेंटमध्ये 6 नंबरला दिले आहे बघा. स्टँडिंग चार्जेस आहे ₹2 लाख आउट ऑफ विच ₹40,000 वेअर अनइन्शुरड. 2 लाखापैकी 40,000 जे आहे याचा काही इन्शुरन्स घेतलेला नाही. म्हणजे आपली जी ॲक्च्युली जी अमाऊंट आहे इन्शुरडची ही 1,60,000 आहे. तिचं कॅल्क्युलेशन आपण कंसामध्ये लिहून टाकू. 2 लाख जे आहे या 2 लाखातून फक्त 1 लाख त्याच्यातली 40,000 जे आहे 40,000चा काही इन्शुरन्स काढलेला नाही. म्हणून ती जी अमाऊंट जी आहे ती या ठिकाणी काही आपल्याला ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज काढत असताना आपल्याला ते काही गृहीत धरता येणार नाही. ओके. डिवायडेड बाय सेल्स ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. मागील जे वर्ष आहे या मागील वर्षाची सेल्स या ठिकाणी आपल्याला घ्यायची. बघा किती ती सेल्स दिली बघा ॲडजस्टमेंट क्रमांक 4 मध्ये सेल्स फ्रॉम 1 जानेवारी 2008 टू 31 डिसेंबर 2008, बरोबर. 18 लाख रुपये सेल्स आहे बघा. म्हणजे मागील वर्षाची सेल पूर्ण मागील वर्ष जे 12 महिन्याचा जो पिरियड जो होता त्याचं मागील वर्षाची सेल्स आपली आहे 18 लाख रुपये, बरोबर. 18 लाख रुपये आपली सेल्स आहे. ओके. त्याच्यानंतर इंटू 100 म्हटलं की आपल्याला माहिती आहे की आपलं उत्तर कशामध्ये येतं, पर्सेंटेजमध्ये येतं. TY-BCOMच्या मुलांना याची चांगली माहिती आहे. ज्यांना याची माहिती ही अशा गोष्टी लक्षात येत नसेल त्यांना अकाउंटचा अभ्यास करण्याची खूप गरज आहे. इंटू 100 बघा साहजिकच आपलं जे ॲन्सर जे आहे हे आता या ठिकाणी कसं येईल, पर्सेंटेजमध्ये आपल्याला दिसून येईल. ओके. पर्सेंटेजमध्ये आपला ॲन्सर आपल्याला दिसून येईल. बघा किती टक्के येतं आहे उत्तर, मग इज इक्वल टू 20%. परफेक्ट. 20% आपलं ॲन्सर या ठिकाणी आलेलं आहे, 20%. ओके. नंतर तिसरी स्टेप क्लेम इज इक्वल टू पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट इंटू शॉर्ट सेल्स, बरोबर. पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट किती आहे आपला 20%. आत्ताच तो कॅल्क्युलेट केला आपण, राईट. त्यानंतर इंटू याचा अर्थ इथे इंटू म्हणजे आपल्याला मल्टिपल नाही करायचं. इंटू रुपीज शॉर्ट सेल्स. किती शॉर्ट सेल्स आपली 4 लाख, बरोबर. म्हणजे 4 लाखच्या 20% आपला लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल आहे, बरोबर. याला आपण जे सूत्र जे आहे याला आपण टायटल या ठिकाणी फक्त आपण फॉर्म्युला लिहिलं आहे तर तिथं आपण त्याला टायटल देऊया लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल्स. लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल्स. लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल्स.
ठीक आहे. लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल्स असं याचं टायटल आहे. म्हणजे क्लेम इज इक्वल टू पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट इंटू शॉर्ट सेल्स. बघा मग 20% घ्यायचे आपल्याला 4 लाखाच्या, किती येते ॲन्सर? मग ॲन्सर येत आहे 80,000 रुपये. ओके. नंतर पुढे ॲप्लिकेशन ऑफ अव्हरेज क्लॉज हा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. त्याचा फॉर्म्युला आहे क्लेम इज इक्वल टू ॲक्च्युअल इन्शुरन्स टेकन, इन्शुरन्स कवर रिक्वायर्ड इन इक्वल टू ग्रॉस क्लेम. खाली आपण लिहून ठेवलं आहे इन्शुरन्स कवर रिक्वायर्ड इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट रेट. बरोबर. लगेच आपण त्याच्यामध्ये टाकूया फॉर्म्युला. किती ग्रॉस प्रॉफिट रेट? आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलं, किती तो 20% आहे ग्रॉस प्रॉफिट रेट. ग्रॉस प्रॉफिट रेट आपला आहे 20%. ग्रॉस प्रॉफिट रेट आहे आपला 20%. बरोबर. त्यानंतर पुढे म्हटले ऑन सेल्स. ग्रॉस प्रॉफिट रेट कशाचे घ्यायचे आहे? ऑन सेल्स. कोणती सेल्स? काय म्हटले आपण? इथं नीट लक्ष द्यायचं आहे. ग्रॉस प्रॉफिट रेट सेल्स टर्नओव्हर फॉर द 12 मंथ एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर. डेट ऑफ फायरपासून मागील 12 महिन्याची सेल्स. डेट ऑफ फायर किती आपली? 1/4/2009. म्हणजे आपल्याला जी सेल जी घ्यायची आहे ती घ्यायची आहे आता 1/4/2008 या तारखेची. तिथं म्हटलं आहे बघा, आयटम क्रमांक 5ला म्हटलं आहे बघा, सेल्स फ्रॉम 1/4/2008. बरोबर. डेट ऑफ फायर किती आहे? 1/4/2009. झाले का 12 महिने पूर्ण? मागील 12 महिन्याची सेल 1/4/2009 टू 1/4/2008 झाले 12 महिने पूर्ण. टू 31/3/2009 म्हणजे 31/3/2009 मध्ये सेल्स होती आपली 20 लाख रुपये. सेल्स ऑफ रुपीज 20 लाख. जसं मी लिहिलेलं आहे त्याच पद्धतीनं आपल्याला परीक्षेमध्ये कॅल्क्युलेट करायचं. सेम, कुठलाही चेंज याच्यामध्ये करायचं नाही आहे. बरोबर. म्हणजे 20 लाखाच्या 20% किती येतं उत्तर आपलं? इज इक्वल टू 4 लाख रुपये. राईट. इन्शुरन्स कवर रिक्वायर्ड इज आलाय आपला टोटल 4 लाख रुपये. माझ्याकडनं एखाद्या शून्य इकडं तिकडं झाला तर थोडी काळजी घ्या, परंतु मी बोलताना मात्र बरोबर बोलतोय. बरोबर. मग आता जो फॉर्म्युला जो आहे या फॉर्म्युलामध्ये आपल्याला किमती टाकायच्या आहे. क्लेम इज इक्वल टू अमाऊंट ऑफ पॉलिसी टेकन. बघा, अमाऊंट ऑफ पॉलिसी टेकन प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिली का? दिली. बघा 3 नंबरच आहे. अमाऊंट ऑफ पॉलिसी टेकन इज इक्वल टू ₹3 लाख. बरोबर. त्यानंतर पुढे म्हटलंय इन्शुरन्स कवर रिक्वायर्ड. त्याचं उत्तर आत्ताच आपण फाइंड आउट केलं. बरोबर. इन्शुरन्स कवर रिक्वायर्ड इज इक्वल टू इन्शुरन्स कवर रिक्वायर्ड. बघा तो आपला आहे 4 लाखाचा. बरोबर. इन्शुरन्स कवर रिक्वायर्ड 4 लाख इंटू काय फॉर्म्युला आपला पुढे? इंटू लॉस ऑफ ग्रॉस प्रॉफिट. बरोबर. जो आपण ग्रॉस क्लेम काढला आहे ॲडजस्टमेंट क्रमांक 3 मध्ये तो आपला आला आहे 80,000 रुपये. बरोबर. म्हणून आपलं जे उत्तर जे आहे क्लेमचं ते येईल आपलं आता क्लेम इज इक्वल टू ₹60,000. तुमच्याकडे सगळ्यांकडे कॅल्क्युलेटर आहे. 60,000 रुपये. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम आहे. अतिशय सोपी मेथड या ठिकाणी आहे. असं काही फार असं अवघड या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काही दिसून येत नाही. ठीक आहे.
नेक्स्ट प्रॉब्लेमला बऱ्यापैकी तुमच्या लक्षात येईल. धन्यवाद.